बरोबर म्हणजे आहे. रामाचं नाव आपण सत्यासाठी घेतो, हो. ते सत्तेसाठी आणि असत्यासाठी वापरलं जात आहे. कसला धागा. तुम्ही बरोबर. जर भाजपच्या विरुद्ध किंवा प्रधानमंत्र्यांच्या बद्दल कोणती पोस्ट टाकली किंवा कशाही बद्दल त्यांच्या धोरणाविषयी, तर लगेच तुमचा रीच फेसबुकवरचा कमी होऊन नाहीसाच होतो जवळपास. हे सगळं कोणासाठी चाललेलं आहे? तर अडाणीसाठी चाललेलं आहे. गुजरात लॉबी जी काम करते आहे देशामध्ये, ती कंप्लीट लोकशाहीला हायजॅक केलेलं आहे. लोकशाहीला फासावर चढवण्याचं कार्य चालू आहे. की तुम्ही राष्ट्र खरोखरच मानत असाल तर वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. देशातल्या एकूणच राजकीय घडामोडी इतक्या झपाट्याने घडतायत की कुठल्या विषयावरती बोलावं आणि कुठल्या गोष्टीबद्दल तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं आणि तुमच्या समोर यावं, या चिंतेत आपण असतो. मग ते 143 खासदारांचं निलंबन असेल, मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलेलं आहे, ते अजूनही ते भिजत पडलेलं असेल, किंवा उपराष्ट्रपतीची नक्कल केल्याचा प्रकार असेल, किंवा काल साक्षी मलिक सारख्या एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूनं आपले बूट ठेवून एका अर्थानं या एकूणच सरकारच्या तोंडावरती बूट मारले की काय, अशा पद्धतीनं कुस्तीपासून निवृत्ती घेतल्याचा प्रश्न असेल, तो मुद्दा संपतो नाही तोपर्यंत आज बजरंग पुनिया यांनी त्यांना मिळालेली पद्मश्री जी आहे ते परत करण्याचा प्रयत्न. इतक्या घटना झपाट्यानं आणि कधी न पाहिलेल्या अशा वेगळ्या पद्धतीच्या घटना या काळात घडतायत. पण या घटनांचा जो संदर्भ आहे, त्याच्या मागचं राजकारण काय, विश्लेषण काय, यासाठी आपण वेगवेगळ्या तज्ञांना बोलत असतो. आणि आता आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत, जे ब्लॉगर्स आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार, बोला. मला असं वाटतं की आपण जो मराठा आरक्षणाचा होता, त्याच्यानंतर आता ह्या ज्या 143 खासदारांचं निलंबन असेल, उपराष्ट्रपतीची नक्कल असेल, 4 राज्यांचे निकाल असतील, किंवा आजची ताजी घटना म्हणजे बजरंग पुनियानी आपलं स्वतःची पद्मश्री ही म्हणजे परत करण्यासाठी ही पंतप्रधान कार्यालयापर्यंत जाणं असणं. तुमचं काय, तुम्ही याकडे एकंदरीत लोकशाही जो प्रकार आहे, ही लोकशाहीवरची संक्रांत आहे का? लोकशाहीवरची संक्रांत त्या दिवशी सुरू झाली ज्या दिवशी नोटबंदी झाली आणि लोकांनी शांतपणे सहन केली, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपचा जो अहंकार आहे, मुख्य म्हणजे भाजपचा सुद्धा नाही, तो भाजपच्या 2-3 नेत्यांचा वरच्या, तो अहंकार हे स्पष्ट दाखवतो की त्यांना जनतेच्या मताची आता किंमत नाही. त्यांची मतं कुठच्या तरी वेगळ्या मार्गाने येतात. प्रिसिजन वेगळीकडनं सेट होतो. आपण दाबतो ते मत त्या पार्टीला, कारण मी जमिनी हकीकत मी बघितलेली आहे 3 राज्यातली. आणि लोकांना वास्तवात काय वाटतं हे पण आपण बघतो, रोज बघतोय. आणि उद्या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि तिथेही बीजेपी निवडून आली तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा केवळ मशीनचा खेळ नाहीये, केवळ मशीन नाही मी मानत. हा मेलेल्या संस्थांचा पण खेळ आहे. जसं की चीफ इलेक्शन कमिशनर आता चीफ जस्टिस असणार नाहीत त्या निवड समितीमध्ये, बरोबर. तर पण ते पण असण्याची काही गरज नव्हती, कारण आत्ताच निवडणूक आयोग हा कम्प्लिटली भाजपने कॅप्चर केलेला आहे. भाजप बरोबर तो भाजपची टीम म्हणून काम करतो. कारण उदाहरण बघा, राहुल नार्वेकरांना म्हणजे सभापतींना सर्वोच्च न्यायालयाने अंतिम मुदत 3दा का 2दा दिली. बरोबर आहे. या शब्दाचाच अपमान आहे, कारण अंतिम मुदत सर्वोच्च न्यायालयाची म्हणजे अंतिम मुदत सर्वोच्च न्यायालय. हो, बरोबर आहे. 3 वेळा कशी काय देता येईल? तर तो मुद्दा संपला आहे तिकडे. त्यामुळे भाजपला लोकांच्या मताने काही होकार. आता बघा, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सरकार आल्याबरोबर अडाणीने जंगल तोड सुरू केली. आणि तो टापू असा आहे जो भारताचं फुफ्फुस मानलं जातं. म्हणजे त्यात अडाणीने कोळशाच्या खाणी घालणं म्हणजे भारतीय माणसांच्या फुफ्फुसाला आग लावण्यासारखं आहे. ओके. ते पण सुरू झालेलं आहे. आता हा देश अडाणीसाठी चाललेला आहे आणि 2 किंवा 3 माणसं तो चालवत आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे. कारण 150 जवळपास खासदारांना बाहेर काढून
किमान मला असं वाटतं की 30-40 कोटी लोकांच्या प्रतिनिधींनाच बाहेर ठेवलेलं आहे. बरोबर ना. आणि असं काही बीजेपीला बहुमत मिळालं नव्हतं. टक्क्यामध्ये बघायला गेलं तर 63% मतं त्यांच्या विरोधात होती मागच्या निवडणुकीत. मतदान झाल्यातल्या 37% त्यांच्या बाजूची होती. त्यामुळे त्यांनी भराभर जी बिलं पास करून घेतली आहेत, त्यात तुम्हाला सांगतो की न्याय संहिता म्हणून जे नवीन भब्बकपणा केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नागरिकाला न्याय मिळण्याची कोणती सोयच नाही. इज अ पोलीस स्टेट ना. म्हणजे FIR रजिस्टर लगेच करायचा, कोणतीही चौकशी प्रिलिमिनरी इन्क्वायरी नावाची गोष्टच न करता FIR तुम्हाला रजिस्टर करता येतो. शिवाय चार्जशीट दाखल करण्याकरता किती शासनाकडे मुदत मागतात, शासनाने परवानगी द्यायला लागते. इतर प्रकारचे असे ड्रॅकोनियन कायदे केलेत की जे साधं स्टेटमेंट आहे. पूर्वी पण पोलीस किंवा माणूस सही करायचा नाही स्टेटमेंटला, पोलीस स्टेशनला स्टेटमेंट देत होते, कारण ते कोर्टात स्टँड होईल याची गॅरंटी नाही. ते सही घेणार आता. म्हणजे हे ब्रिटिश सरकारने जे केलं होतं त्यापेक्षाही भयानक आणि सर्व खासदारांना बाहेर काढून केलेलं आहे. ही नवीन संसदेची जी काय इमारत आहे ती संसदेची इमारत नसून ती लोकशाहीचं थडगं आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यात आज जे बजरंग पुनियानी पंतप्रधानांच्या घराबाहेर आपली पद्मश्री ठेवली आणि नमस्कार करून निघून गेले, ही घटना मला वाटतं प्रतिकात्मक आहे. काल साक्षी मलिकने बूट ठेवले आणि निघून गेली. कारण हे सारं एका यौन शोषण करणाऱ्या अत्यंत बाहुबलीच्या रक्षणासाठी भाजपने केलं. हे सर्व देश बघतो आहे. आणि अशा वेळेला इतर खेळाडू म्हणजे क्रिकेटर, फिल्म स्टार्स जे आपले आयडॉल आहेत असं आपण मानतो, ते पुढे येत नाहीत आणि बोलत नाहीत. सुप्रीम कोर्ट कोणत्याही प्रकारे सरकार विरोधात जायला तयार नाही. किंबहुना 370 अबॉर्गेशन 370 बद्दल दिलेला निकाल आहे. नरिमन यांनीच अनेक 2 गोष्टी बोलल्यात की CEC संदर्भात आणि काश्मीरच्या निकालासंदर्भात. तर ते नरिमन यांचं म्हणणं, त्यांच्या एवढे मोठे कायदेतज्ञ भारतात क्वचित कोणी असतील, तर त्यांनी स्वतःच सांगितलं की हे तर भयानकच आहे. म्हणजे हे म्हणजे जवळपास लोकशाही संपली आहे. पण लोकशाही संपली आहे तर लोकांचा धाक असायला पाहिजे, कारण मतदानाला सामोरं जावं लागतं म्हणून. तो धाक नाही याचा अर्थ वेगळीकडनं मतं येत आहेत आणि ती मशीनद्वारे सेट होत आहेत आणि त्याला इलेक्शन कमिशनचा विरोध दिसत नाही असं वाटतं. तुम्हाला आठवत असेल की पेगासस आपल्याकडे इस्रायल मधनं आलेलं, त्या इस्रायलवर झिम्बाब्वेची अख्खी इलेक्शन रिग केल्याचा आरोप होता. आणि दे आर कॅपेबल ऑफ डुईंग दॅट बिकॉज टेक्नॉलॉजी इज व्हेरी मच विथ देम. सो आता बघा, इलॉन मस्क असो किंवा सुंदर पिचाई असो, मार्क झुकरबर्ग असो, यांची जी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते सुद्धा सरकार समोर मार्केट भारताचं मिळावं म्हणून कम्प्लीट नमतं घेऊन आहे. तुम्ही जर भाजपच्या विरुद्ध किंवा प्रधानमंत्र्यांच्या बद्दल कोणती पोस्ट टाकली किंवा कशाही बद्दल त्यांच्या धोरणाविषयी, तर लगेच तुमचा रीच फेसबुकवरचा कमी होऊन नाहीसाच होतो जवळपास. युट्यूबला पण रिस्ट्रिक्ट करण्यात येतं. ते प्रियांका गांधी आणि राहुल गांधींना पण मध्ये रिस्ट्रिक्ट केलं होतं. बाकी तर गोष्ट सोडून देऊ. इव्हन तुम्ही X वर बघितलं, म्हणजे पूर्वीचा ट्विटर, तर त्याच्यावर तुमचे फॉलोअर्स वाढण्याचं प्रमाण एकदम स्लो होऊन जातं जर तुम्ही सरकारी पक्षाच्या बाजूने नसाल तर. या सगळ्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. एवढंच नव्हे तर मी एवढं म्हणेन की आणीबाणीपेक्षाही भयानक आहेत. ही आणीबाणी नसून हे पोलीस स्टेट आहे आणि पोलीस हे आता नव्या न्याय संहितेप्रमाणे गेस्टापोचं काम करणार आणि पोलीस हे गेस्टापोचं काम करणार आहेत. आणि बाकीच्या संस्था आहेत जसं की ED, IT, NIA, NSA, ते कोणालाही कोणत्याही टॅगलाईन लावून तुरुंगात घालू शकतील आणि बाहेर पडण्याचा कोणता मार्ग आता उपलब्ध नाही. एकतर वकील फार महाग आहेत, ही गोष्ट वेगळी. तुम्हाला सांगतो, भारतामध्ये आज अंडर ट्रायल कैदी भारतभरच्या जेलमध्ये 77% आहे. आणि स्टेन स्वामी नंतर आता ते नवलखा बाहेर पडले, हे अंडर ट्रायलच होते, त्यांची केसच उभी राहिली नाही. त्यांच्याबद्दल तर बॉम्बे हायकोर्टने 5 वर्षांनी निर्णय दिला की यांच्यावर आरोपपत्र जे काय हजारो पानांचं दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्यात काही सबस्टॅन्शियल नाही. हे पहिल्या दिवशीपासून जगभर माहित होतं, म्हणजे अमेरिकेतल्या संस्थांनी सुद्धा जाहीर केलं. हे सगळं कोणासाठी चाललेलं आहे तर अडाणीसाठी चाललेलं आहे. त्याच्याबरोबर
काही प्रमाणात अंबानींसाठी चाललेला, आज ते कॅगचा रिपोर्ट आलेला आहे. त्यामुळे हा देश हम दो हमारे दोचा भाग झालेला आहे. आणि गुजरात लॉबी जी काम करते आहे देशामध्ये, ती कंप्लीट लोकशाहीला हायजॅक केलेलं आहे त्यांनी. आणि भारत हा एक दक्षिण अमेरिकन किंवा उत्तर आफ्रिकन देशांसारखा बनाना रिपब्लिक करून सोडलेला आहे. अशा वेळेला 150 खासदार जे बाहेर ठेवले आहेत त्यांच्या पक्षांकडनं आपापसातले हेवे दावे, भावी पंतप्रधान कोण, म्हणजे जो कुठचा पंतप्रधान अजून अस्तित्वातच नाहीये तो कोण, तो जवळपास दिसण्याच्या शक्यतेत नाही, दुसरं पण तो कोण, याच्यावर त्यांची मारामारी चालली. आणि मला वाटतं भाजपचा मोल म्हणून काम करणारे काही पक्ष, उदाहरणार्थ केजरीवालनी पिल्लू सोडलं की खरगेंना पंतप्रधान करा, की नितीश नाराज झाले. हे काम करण्याकरताच ते इंडिया अलायन्स मध्ये आलेले आहेत. त्यांचा पूर्वानुभवच त्यांच्या कार्याविषयी हाच आहे. तर मला वाटतं राहुल गांधी नितीश कुमारांकडे पोहोचले. तर हे कवायत करण्यातच जर वेळ जाणार असेल तर विरोधी पक्षातर्फे आता या भयग्रस्त झालेल्या आणि कम्प्लिटली फ्रीज झालेल्या भारतीय जनतेला जुनून निर्माण करणं स्वातंत्र्यासाठी, नवस्वातंत्र्यासाठी जवळ शक्य दिसतंय. आज सकाळी मी 1765 साली मुघल बादशहाने रॉबर्ट क्लाइव्हला ओरिसा आणि तीन राज्यांचा कर वसूल करण्याचा अधिकार दिल्याचा फोटो टाकला होता ट्विटरवर, म्हणजे एक्सवर. तो प्रतिकात्मक आहे की ज्या पद्धतीने, म्हणजे 1765 साली हा अडाणी होता आणि दिल्ली सरकारने त्या पद्धतीने त्याला वसुलीचा अधिकार दिला. तसं आज आपण लाईटचा ऑन ऑफ करतो किंवा आपण गॅस वापरतो, कोळसा वापरतो, आपण कोणतंही तेल आणतो, काही सगळं, तर सर्व काही आपण आपल्या चाव्यात अडाण्याच्या हातात आहे. तुम्हाला परदेशात जायचं तर त्याच्याच एअरपोर्टवरनं जायचं आणि माल पाठवायचं त्याच्याच पोर्टवरनं पाठवायला लागतो. आणि जी जंगलं उभी व्हायला जवळपास लाखो वर्ष लागतात अशी जंगलं निर्ममपणे तो कोणताही विचार न करता तोडत सुटलेला आहे आपल्या कोळशाच्या खाणींसाठी. आणि मणिपूर जे झालेलं आहे त्याचा एक मान्यता आहे की मणिपूरमध्ये लिथियम आहे, ते खाली त्याला पाहिजे आहे. त्याच्यामुळे हे नवभस्मासूर जे निर्माण झालेले आहेत ऑलिगार्क 2-4, त्या लोकांनी भारतीय लोकशाही कम्प्लीट हायजॅक केलेली आहे. संक्रांत असं नाही म्हणता येणार, मी म्हणतो की भारतीय लोकशाहीचं पानिपत झालेलं आहे. ओके. आणि आता लढण्याकरता समर्थ कोणीही व्यक्ती अशी मला दिसत नाही या विरुद्ध. बरोबर. तुम्ही आता ह्या बोलताना 2-3 मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा मांडला तुम्ही की त्यांच्याकडे मतांची सोय जी आहे ती दुसऱ्या बाजूनी, म्हणजे तुम्ही ईव्हीएम कडे एकंदरीत बोट दाखवलं. नाही, ईव्हीएम कडे मी बोट दाखवलेलं नाही. ईव्हीएम हा एक फॅक्टर आहे. ईव्हीएम हा एक फॅक्टर आहे. पण निवडणूक आयोगाचं जेलीफिश सारखं स्पाइनलेस असणं हे पण त्याचं मुख्य कारण आहे. समजा ईव्हीएम आपल्याकडे आहेत पण निवडणूक आयुक्त जर सेशन सारखे आहेत तर त्या ईव्हीएमचा दुरुपयोग करणं पंतप्रधानांना किंवा त्यांच्या चेल्यांना शक्य नाही. पण तसं नाहीये ना. त्यामुळे ते कंपोनंट म्हणून सगळं मिळून जमून आलेलं आहे, हे लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालय निकाल देतंय की हे असं निवडणूक होता कामा नये. सर्वपक्षीय एक जेपीसी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी देखरेखीखाली निवडणुका होतील तर मुद्दा संपतो. पण तसं देणारच नाही ते निकाल. अरे महाराष्ट्रामध्ये सभापतींनी निर्णय घ्यायचा अंतिम मुदतवाढ त्यांना हवी तशी मिळत चालली आहे आणि एक असंवैधानिक सरकार चालू राहिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी मी सांगू शकतो. पण मुद्दा हा की एकंदरीतच हा 1922 साली जेव्हा ब्रिटिश भारतात राज्य करत होते तेव्हा विषमता जी भारतामध्ये होती त्यापेक्षा जास्त विषमता आज भारतामध्ये आहे. एक. आणि दोन म्हणजे IMF ने कालच इशारा दिलेला आहे, भारताचा जीडीपी जेवढा आहे तेवढं भारताचं कर्ज झालेलं आहे. 17 पंतप्रधानांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा असं झालेलं आहे. तिसरी गोष्ट अशी की रफायल मध्ये जो इन्क्वायरी चाललेली आहे त्याच्यामध्ये अडथळे सरकारच आणतंय. कारण स्वाभाविक आहे, रफायल मध्ये भ्रष्टाचार त्याच्यावर अनेक गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. तर आपण 26 जानेवारीला फ्रान्सच्या राष्ट्रपतींना बोलून अजून मला वाटतं तो साजरा आपला प्रजासत्ताक दिन करणार आहोत. याहून मोठ्या काय म्हणतात ते परस्पर विरोधी अशा तत्वांची गुंफण करून लोकशाहीला फासावर चढवण्याचं कार्य चालू आहे.
हे प्रजासत्ताक नसून हे अडाणी सर्वोपरी असलेलं राज्य आहे. पण मग आता तुम्ही म्हणजे एकंदरीतच त्यांच्या पुढच्या असणाऱ्या मतांची जर बेगबीत झाली असेल, तयार झाली असेल, तर आपण ह्या मुद्द्याकडे अजून एक काय येऊ शकतो आपण, की मधल्या काळामध्ये 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर आता त्याच्या संदर्भातलं जे विश्लेषण आहे ते कसं काय करता येईल, की तिथे तर काही ईव्हीएमचा दिसत नाही रोल, का तिथे ईव्हीएमचा रोल आहे? तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला ईव्हीएमचा रोल आहे तिकडे? म्हणजे ईव्हीएम बद्दल दिग्विजय सिंग पण बोलले, अनेक जण बोलले. ते त्याच्याला मायावतींचे एक उमेदवार म्हणाले, माझंच मत मला नाही मिळालं. गावातली जी 50 माझ्या घरची मतं आहेत त्यातलं एक मत माझं आहे, ते तर मिळालं पाहिजे की नाही? ते सुद्धा नाही मिळालं. आणि प्रिसिजनने म्हणजे हे बघा, ईव्हीएम हॅक किंवा ईव्हीएमचा दुरुपयोग हा असा नाही होत जसं आपण लोकसभा म्हणजे त्याच्यात म्हणजे काही अंधश्रद्धा पण आहेत त्याच्यात एक अंधश्रद्धा अशी आहे की ईव्हीएम ही सगळ्या ईव्हीएम चोरी म्हणजे त्याच्यातल्या मतं बदलली जातात असं नाही केलं जात. मायावतींची जेवढी मतं होती आणि अधर्स इतर अपक्षांची तेवढी प्रिसाइजली मतं बीजेपीकडे गेली. तुम्ही बघा त्या 3 राज्यांमध्ये मिळून काँग्रेसची मतसंख्या 10 लाखांनी वाढलेली आहे बीजेपी पेक्षा. पण वोट आपले सीट्स कमी आलेले आहेत. बरोबर. याचं कारण असं की त्याचा प्रिसिजन आहे, तो माणूस नाही, इतक्या मेकॅनिकली ठरवलं जातं. आणि आता तर एआय सारखं तंत्रज्ञान त्याच्या जोडीला आहे. म्हणजे कुठची मतं किती, म्हणजे त्याच्यात तुम्ही असं बोट नाही दाखवू शकत, फक्त शंका घेऊ शकता. बरं, कन्नन गोपीनाथ सारखा माजी IAS अधिकारी याने निवडणूक आयोगाला अख्खं पत्र लिहिलंय, त्याच्या एकाही शंकेचं उत्तर त्यांना देता आलं नाही. 2019च्या निवडणुकीत 19 लाख ईव्हीएम गायब झाल्या, त्याचं उत्तर कुठे आतापर्यंत निवडणूक आयोगाने दिलं? बरं, व्हीव्हीपॅट जे आहे त्याचा पण मोजणी एकत्र व्हावी अशी मागणी आहे. आता काँग्रेसने तसं पत्रच लिहिलंय. तर त्याच्यावर निवडणूक आयोगाचं अगोदरच, आता नवीन काही म्हणणंच नाहीये काँग्रेसच्या म्हणण्यावर, पण अगोदर असं म्हणणं होतं की 5-6 दिवस लागतील, त्यामुळे ते कटकटीचं आहे. अरे, जिथे 5 वर्ष आम्ही डोक्यावर असंवैधानिक सरकार घेऊन फिरणार आहोत, तर अमेरिकेत तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीला तुम्ही बघितलं 15 दिवस, महिना सुद्धा जातो बऱ्याचदा. बरोबर आहे. त्यामुळे हे जे सगळं चाललेलं आहे हे मुठभरांची गुजराती लॉबी आहे त्यासाठी चाललेलं आहे. त्याला सहाय्यक असलेले इतर बाबी पण आहेत, पण ही लॉबी आहे ती त्यांना एक नेता आणि एक पक्ष असणं सोयीचं आहे. त्याने त्यांना अॅक्युम्युलेशन ऑफ वेल्थ करता येतं. भारताची जी लोकांची जनतेची साधन संपत्ती आहे ती लोकांचीच संपत्ती LIC SBI वगैरे मध्ये असलेली वापरून स्वतःच्या ताब्यात घेता येतात. म्हणजे स्वतःचे पैसे गुंतवणूक काय नाही. त्यामुळे क्रिएशन ऑफ वेल्थ शून्य झाली, त्यामुळे रोजगार कमी झाले आणि भारत हा सर्वात तरुण देश आहे. अशा वेळेला रोजगार नसलेले मुलं ही जय श्रीराम करत फिरत सुटलेली आहेत, कावडिया बनलेली आहेत आणि अब्दुल पंक्चरवाला को टाईट करना है या अजेंड्यावर किंवा त्याच्या विरोधात उभी केलेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बाहेकारी पार्श्वभूमीवर आपण जगतो आहोत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे फार भयानक आज घटना घडली, तर तुम्ही आज झोपलात आणि सकाळी उठलात की दुसरी भयानक घटना घडलेली असते, ती कालच्यापेक्षा शर्मनाक असते. जसं मी मागे पण म्हटलं की यौन शोषणाच्या आरोपातून स्वतःच्याच पीठ उभा करून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, म्हणजे चीफ जस्टिस स्वतःलाच मुक्त करतात दोषमुक्त, आणि ते बाबरी मशीद पडली हा गुन्हा आहे जाहीर करून त्याला कोणी कन्व्हिक्टच नाही असं सांगतात, म्हणजे आत्महत्या केली बाबरीने. तिथे राम मंदिर बांधायची परवानगी देतात आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार होतात. हे स्वतःमध्येच किती विदारक आहे, म्हणजे किती रामविरोधी आहे पहा. म्हणजे रामाचं नाव आपण सत्यासाठी घेतो, हे सत्तेसाठी आणि असत्यासाठी वापरलं जात आहे. कसला धागा, दो धागे राम के, असं काही नाही, 2 सगे अडाणी के असं आहे ते. एवढं सगळं तुम्ही भयानक मध्ये सांगतायत, पण ते आता मध्यंतरी म्हणजे आणि सगळ्यात भयानक हे आहे की विरोधी पक्षाला माझा परत कळकळीची विनंती आहे की बॅलन्स ऑफ पॉवर, म्हणजे सत्तेचं संतुलन, म्हणजे निवडणूक आयोग ताळ्यावर आणावा लागेल, व्हीव्हीपॅट आणि इलेक्शन किंवा बॅलट बॉक्स आणायला लागेल. या सगळ्या गोष्टी सगळ्या लाईन मध्ये झाल्याशिवाय खोट्या आणि नेपथ्य असलेल्या फक्त 2 माणसांनी
साकारलेल्या अशा निवडणुका आम्ही लढणार नाही, बहिष्कार टाकतो, असं इंटरनॅशनल कम्युनिटी पर्यंत आवाज पोहोचेल असं सांगितलं पाहिजे स्वच्छपणे. एकदा इलेक्शन हरल्यावर ईव्हीएम ला दोष देणं हे चुकीचं आहे नैतिक दृष्ट्या राजकीय पक्षांनी. आणि तुम्हाला मी अजून एक सांगतो, यात पॅटर्न पण आहे. तुम्हाला वाटत असेल की मग तो ह्याच्यात जिंकले ते कुठे आपलं रेवंत रेड्डी जिंकले तेलंगणामध्ये, तर ते कोणाविरुद्ध जिंकले? केसीआर विरुद्ध जिंकले. भाजप विरुद्ध नाही. पंजाबमध्ये आप जिंकली. तेव्हा काय झालं? आप पंजाबमध्ये बीजेपीची पॉवरच नाही, तर आपने रिप्लेस केली. आता आपला हरवता येणं शक्य आहे दाबून. या पद्धतीने हा खेळ सगळा चालू आहे. आणि काही वेळेला तुम्हाला चकित करण्याकरता निवडणुकीमध्ये विजय आणि पराभव यांचा खेळ सतत चालू ठेवावा लागतो. पण अंततः केंद्रीय सत्तेकडे 400, 404 अशा जागा सहज आणल्या जाऊ शकतात. हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. याला आव्हान देण्याकरता विरोधी पक्ष सक्षम नाही. विरोधी पक्षातला कोणताही नेता त्या प्रकारचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. 3 अपवाद आहेत. एक स्वतः राहुल गांधी, दुसरे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार. तर यांना शह द्यावा म्हणून केजरीवालनी खरगेंना पंतप्रधान करण्याचं पिल्लू टाकलं, जेणेकरून नितीश आणि लालू प्रसाद नाराज झाले आणि निघून गेले. आज त्यांचं मन वळवायला राहुल गांधी, म्हणजे ह्याच कामात व्यत्यय आणत सुरू. माझं मत आहे इंडिया अलायन्स मधनं जे अडाणी बरोबर आहेत ते आणि अशा प्रकारे खोडे घालणारे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यात यावं. त्याने जेवढी सीट जातील तेवढ्या अदरवाईज पण जाणारच आहे. आणि उरलेल्या इंडिया अलायन्सने एकदिलाने ह्या देशामध्ये लोकशाहीचा जुनून तयार करावा. माझा काही व्यक्तिगत तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगू का? यामध्ये केवळ भारतीय जनते कोलॅटरल डॅमेज आहे. भारतीय जनता एका अंधायुगात जाणार आहे तर पक्कच. पण तुम्हाला वाटत असेल भारतीय जनता पार्टी आणि RSS सुवर्ण युग पाहणार आहे तर अजिबात नाही. या जगामध्ये अशा प्रकारचा फासीवाद, मग तो इटलीत असो, मग तो जर्मनीत असो किंवा रवांडात असो, जेव्हा संपतो तेव्हा तो पक्ष जो आहे तो आणि त्याच्या मागे जे संघटना आहेत त्या सगळ्या कायमस्वरूपी अस्पृश्य जगभर होतात नैतिक दृष्ट्या. तसंच होणार ते. आणि त्याचा शेवट तोच आहे, म्हणजे त्याला लॉजिकली शेवट दुसरा नाही. पण हे होईपर्यंत देशाचा पूर्ण वाटोळ होऊन, तरुण वर्गाचा वाटोळ होऊन, आणि तुम्ही आरक्षणाचं वगैरे म्हणता तर आरक्षण वगैरे फार मायक्रो छोट्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. लोकशाही आणि संविधान टिकलंच नाही तर कसलं आरक्षण आणि कोणाला आरक्षण? एक वेगळा खेळ आहे बरं आरक्षणवाला. पण त्याच्यावर आपण वेगळा विषय वेगळ्या ठिकाणी बोलू. कारण भुजबळ जे बोलतात आणि जरांगे पाटील जे बोलतायत ती काय पद्धत आहे त्याच्यावर आपण अगोदर बोललेलो आहे आणि मी सांगितलं तसंच पुढे होत गेलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मी दुसऱ्या एका घटनेकडे तुमचं लक्ष वेधतोय की 2 मुलांनी म्हणजे संसदेमध्ये जी उडी मारली त्या संदर्भातलं एकंदरीत काय, की आता त्याच्यात तर भारतीय जनता पक्षाच्या माणसानं त्यांना म्हणजे प्रवेशाचं संमतीपत्र दिल्याचं किंवा रिकमेंड केल्याचं समोर आलेलं आहे. मग हा काय खेळ म्हणजे तेवढ्या पुरता मर्यादित आहे का त्याच्या अनुषंगाने वेगळ्या खेळी काहीतरी चालू आहे? नाही, वेगळ्या खेळी चालू आहेत. त्यात मारलेल्या उड्या मुलं काही क्रांतिकारी वगैरे मला वाटत नाही. पहिली गोष्ट, त्यांची कोणती संघटना नाही. आणि एकाच वेळेला हरियाणा, उत्तर प्रदेश पासून इथे लातूर मधल्या आपण जाऊ पण शकत नाही. तुम्हाला माहिती आहे एसटीने जायला किती त्रास, कणामोड. त्या गावातल्या ती मुलं एकत्र येऊन अशा प्रकारचं कृत्य करतात आणि ती या वयाची आहेत की त्यांना कॉन्सिक्वेन्सेस माहिती आहे. बरोबर. आणि ती मुलगी जाताना मस्त बोलत जाते की हे तानाशाह मुर्दाबाद वगैरे. म्हणजे याचा अर्थ, आणि ती 40 वर्ष म्हणजे 36-40 वर्षाची मुलगी आहे. हे बोलायला संधी उमर खलिदला कधी मिळालेली नाहीये, संजीव भटनं जाताना मिळालेली नाहीये, भीमा कोरेगावच्या ह्याच्यातलं मिळालं नाही. ही सरकारच्या आणि पोलिसांच्या इच्छेविरुद्ध बोलू शकत नाही. तिला बोलू दिलं गेलं. याचा अर्थ, आणि तो पास आहे तो बीजेपीच्या खासदाराने दिला होता. त्यानंतरच्या घटना तुम्ही बघा. त्यानंतर त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं गृहमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी, अशी मागणी केल्याच्या प्रित्यर्थ 150 खासदार बाहेर गेले आणि 3 बिलं जी ड्रॅकोनियन आहे, ज्याच्यामध्ये आता आपल्या कोणालाही कधीही अरेस्ट होऊ शकते, ती पास करून घेतली. टेलिकम्युनिकेशन म्हणजे तुम्ही पाठवलेलं पत्र मध्ये उघडून बघू शकतात कोणी. म्हणजे ते कोणी म्हणजे कोणी असू शकतं. कोणी म्हणजे मुळात त्यांच्या लॉबीची माणसं जी आहेत, संघाच्या लॉबीची, ती कोणी बघू शकतं. आणि तुम्ही प्रेयसीला प्रेमपत्र लिहिलं असेल तरी ते तुमचं लफडा आहे असं समजून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात. म्हणजे त्यात काय आता कोणत्याही प्रकारचा रूल ऑफ लॉ
आणि आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करावा? कारण प्रजातंत्र नावाची गोष्ट आहे ती राहिलेली नाही. ही एकतांत्रिक कारभार चालू आहे आणि ह्या गोष्टीला स्वीकार करणं केवळ अशक्य आहे. या गोष्टीच्या बरोबर किंवा विरुद्ध असण्याचा आता मुद्दा नाही. तुम्ही एकतर बरोबर असू शकता त्यांच्या किंवा एकतर विरोधात असू शकता. तुम्ही तटस्थ असू शकत नाही. पण आता हे जी घटना संसदेमध्ये घडली त्याच्यानंतर 143-44 त्याच्यामध्ये मला कॉन्स्पिरसी वेगळ्या प्रकारची वाटते आणि ती कॉन्स्पिरसी त्या मुलांची नाहीये. त्यांच्यामध्ये कोणती तरी महाशक्ती आहे, त्याशिवाय त्यांनी ते केलेलं नाही. आणि त्यांच्या माध्यमातून नंतर लक्ष वळवून वेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे आपण पुन्हा अगोदरपासून बघत आलेलो. ज्या दिवशी जज लोया हे गेले त्याच दिवशी महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती जाहीर झाली होती. त्यामुळे सर्व बातम्या तेव्हा पूर्णपणे गोदी मीडिया दाबला गेला नव्हता, पण बातम्या सगळ्या आल्या. त्या एक सीबीआयचा जज गेला याची नाही आल्या बातम्या, आल्या त्या महेंद्रसिंग धोनी यांच्या रिटायरमेंटच्या आल्या. आणि हे अगोदर माहित होतं. हे पुस्तकात निरंजन टकलेंनी नमूद केलं. म्हणजे मोहित शहा या चीफ जस्टिसना मुंबई हायकोर्टाचे. तर आता हे मुद्दे सगळे जोडल्यावर लक्षात येतं की हे खेळ चालूच आहेत सातत्यपूर्ण. जसं की दहशतवाद आता बंद होणार आहे नोटबंदी केल्यामुळे असं सांगून सगळे पैसे जनतेचे 87% वळवले आणि अजून दहशतवादाच्या मुळे आपले सैनिक हुतात्मा होतच आहेत. आज कालच 3 झाले. बरोबर आहे. तर आता मला सांगा की मिस्टर किरण सोनावणे, संक्रांत आहे, हे पानिपत आहे लोकशाहीचं. माझ्या दृष्टीने डेमोक्रेसी इज डेड. आणि आपण हे बोलतो आहोत हे कदाचित आपलं भाग्य लास्ट रोमन असू शकतो. कोणत्याही क्षणी आजच्या नवीन कायदा जो बिल पास केलाय त्याप्रमाणे हे ब्लॅकआउट होऊ शकतं इंटरनेट आपलं. बरोबर आहे. कोणाचंही इंटरनेट ब्लॅकआउट करणं. जेव्हा काश्मीरमध्ये हे झालं होतं तेव्हा मुंबईत फटाके फोडले होते की आता काश्मीर स्वतंत्र झालं. लोकांना कळत तर काही नाही. मग ते आपल्या शिवसेना, मनसे सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला महाराष्ट्रातल्या. त्या दिवशी हे लिहिलं होतं की हे एक दिवशी मुंबई बरोबर पण करणार. कारण युनियन टेरिटरी म्हणून ते मुंबईला आता कोणत्याही प्रकारे वागणूक देऊ शकतात. आणि धारावी अडाणीला देऊन त्यांनी ज्या पद्धतीने TDRचं वाटप केलेलं आहे आणि सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीने अडाणी उतरतो आहे ते पाहता हे ईस्ट इंडिया कंपनीच्या आक्रमणापेक्षा भयानक गोष्ट होते आहे. हे मानायला काहीही हरकत नाही. बरं, आता तुम्ही जी काय सगळी मांडणी करताय त्यातनं 2 गोष्टी प्रामुख्याने येत आहे की भाजप एका म्हणजे एकतंत्री कारभाराकडे म्हणजे सरकार जाते. म्हणजे भाजप नाही ते आता खरं तर आता म्हणजे सुद्धा भेटायला घाबरते. दो हमारे दो हमारे दो आणि मागे 4 असं. म्हणजे असे त्यांच्याकडे जर समजा ही सत्ता आहे आणि विरोधी पक्ष जो आहे तो खिळखिळ आहे, तो सक्षम नाहीये. तर याच्यामध्ये तिसरा पर्याय काय आहे? म्हणजे दुसरा पर्याय काय आहे? लोकांकडे तर लोक तर येऊ शकतात ना. लोकांचं जर प्रबोधन झालं तर लोकांनी आतापर्यंत केलेल्या उठावाने भल्या भल्या गोष्टी उठून गेलेल्या आहेत. सर, बजरंग पुनियाने आज जे पद्मश्री ठेवली ती लोकांचा उठाव नाही का? काल साक्षी मलिक जे बोलली एकटी, एक बाई जे करू शकते ते सचिन तेंडुलकर नाही का करू शकत? त्याच्या शब्दाला काही जगात वजन नाहीये का? सचिन तेंडुलकर पासून, राहुल द्रविड पासून, महेंद्रसिंग धोनी पासून सगळेजण भारतीय लोकतंत्रासाठी बसले आणि बोलले की हे योग्य नाही आणि भारतीय लोकतंत्र आम्हाला परत पाहिजे. मिले सूर मेरा तुम्हारा वगैरे गायचे तेव्हा ते सगळे कलाकार आणि हे ते सगळं पाहिजे. तर मला नाही वाटत की आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जाणार नाही. पण हा कणाहिंता कशातनं आलाय तर माणसांच्या सुखाच्या सुखलोलुपता आणि अमर्याद अय्याशी यातून राजकारणी लोकांपासून खेळाडूंपर्यंत आणि गायकांपासून कलावंतांपर्यंत काही अपवाद वगळता सगळे बरबटलेले आहेत. एक विजेंदर सिंग जो आहे बॉक्सर तो स्वतः बोललो. पण हे सर्व बोलत नाहीत आणि यांनी सगळ्यांनी लोकशाहीचा फायदा घेऊनच इथपर्यंत पोहोचले. हे बनाना रिपब्लिक आहे आज. त्याच्यानंतर 10-15 वर्षांनी जी माणसं निर्माण होतील ती माणसं इतकी कमस्सल असतील की त्यांना मजूर म्हणून सुद्धा ठेवण्याच्या लायकीचे नसतील. मग आता मग याच्यावरती लोक तर काही आता समजा ज्या पद्धतीनं साक्षी मल्लिक झाला, बजरंग पुनिया झाला किंवा बाकी छोटी मोठी का लोक आहेत ना आपल्या पद्धतीनं बोलतायत. पण मग जो लोकांचा उठाव किंवा लोकांचा जो आक्रोश दिसायला हवाय तो का दिसत नाहीये? कारण काय? कारण की आता हे तर जे सगळे राजकीय लोक आहेत
तसं तुम्ही सांगितलं की ते 88 मध्ये आहेत किंवा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य गमवायचं नाहीये, त्यांना स्वातंत्र्य नाहीये, त्यांना 88च आहे. हा, त्यांना सांगतो आता महाराष्ट्रामध्ये 4 इंजिन गव्हर्नमेंट आहे. 2 इंजिन बाहेरून लावली आहेत. आत एक इंजिन बीजेपीचं आहे आणि वरती त्यांचंच इंजिन आहे, बरोबर. हो, त्यातली जी बाहेरून 2 लावलेली इंजिन त्यांना सरळ सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला एकतर जेल किंवा मंत्रीपद म्हणजे सत्ता नव्हे. बीजेपी सत्ता देत नाहीये, बीजेपी पद देते. म्हणजे तुमच्या वाटेल तशा मार्गाने मिळवलेल्या पैशांना संरक्षण. त्याच्या बदल्यात आम्ही जे करू ते तुम्ही अहो म्हटलं पाहिजे. या भारताची विक्री केली तरी तुम्ही त्याच्यावर सही केली पाहिजे. आता भारत प्रजासत्ताक आहे यार, आपलं आहे, तुमचं आहे, माझं आहे. आपल्याला कोणी विचारतच नाही. बरं आपण मत टाकलं तर त्याला जाईल याची खात्री नाही. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष लढायला निघालाय. हे म्हणजे एका व्यवस्थित प्रोटीनयुक्त आहार घेऊन बलवान असलेल्या पैलवानासमोर हे सूज आलेली माणसं धावतायत. हो, म्हणजे ते हरणार, विरोधी पक्ष हरणार आणि गुलामीत आपण जाणार. बरोबर आहे. आपण एक मिनिट, लोकांबद्दल तुम्ही बोलता, लोक रस्त्यावर येण्याबद्दल, याच्याबद्दल लोहिया म्हणालेच होते की रास्ते जब सुनसान हो जाते हैं तो संसद आवारा हो जाती है. तर तसं झालेलं आहे. पण त्याच वेळेला ह्यांनी आधी नोटबंदी पासून एक काळजी घेतली. हे बघा, हे अनफोल्ड उलट झालेलं आहे. तुम्हाला कळलंच नाही काय झालं ते. नोटबंदी, डिजिटलायझेशन असं करून त्यांनी छोट्या मध्यम व्यापाऱ्यांना जीएसटी यातनं उठवलं. बरोबर आहे. माणसांना दैनंदिन जीवनाची जगण्याची भ्रांत निर्माण केली. लोकांच्या खिशातले पैसे नष्ट केले. कॅश म्हणजे ब्लॅक मनी नव्हे. जगभर कॅश वापरली जाते. मी जगभर फिरलेलो आहे, जगभर कॅश वापरली जाते आणि वाटेल तेवढी वापरली जाते. कॅश म्हणजे ब्लॅक मनी असं डोक्यात भरवलं आणि वेगवेगळ्या डेटा जोडण्याच्या साधनातनं एकमेकांना जोडून तुमचा सगळा डेटा विकून घेतला ताब्यात. तो विकला. तुम्हाला डिजिटलायझेशनच्या आयडियात घुसवलं आणि तुमची क्रयशक्ती मर्यादेत ठेवली गव्हर्नमेंटच्या पूर्ण. आणि जी 87% नोटबंदी केली, त्या नोटबंदीतनं 80 कोटी लोक आज रेशनवर जगतायत. सरकारच्या मेहरबानीवर, म्हणजे मायबाप सरकारच्या मेहरबानीवर आहेत. म्हणजे जर समजा तो मोदी सरकार विरुद्ध मनुष्य बोलला आणि त्याचं रेशन बंद झालं तर भुके मरण्याची पाळी. असे 80 करोड लोक सेफ केले. ते 140 करोड करण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणजे काय, त्यानंतर मंदिरं बांधून देणार आणि घंटा वाजवत बसा तुम्ही. म्हणजे मंदिरातली. बरोबर आहे. दुसरा एखादा महाराष्ट्राकडे आपण येऊया. आपण मराठा आरक्षणावरती दुसरा एपिसोड करू, पण फक्त एक मुद्दा छोटासा मी असा घेतो मराठा आरक्षणाबद्दल, की मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या माध्यमातून उभं केलेलं एक नेतृत्व होतं. ते त्यांच्या हातातून गेलं म्हणून सत्तेतून हे छगन भुजबळ आहे, नारायण राणे आहेत आणि बावनकुळे वगैरे ह्या लोकांना उभं केलं गेलं का? नाही. मी पहिल्या एपिसोड मध्ये बोललोय, मी दुसऱ्या एपिसोड मध्ये बोललोय, मी तिसऱ्या एपिसोड मध्ये पण बोललोय. जरांगे पाटील हे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, लक्षात घ्या. बोलायला फक्त भुजबळांना लावतायत, राणेंना लावतायत. त्यातल्या त्यात भुजबळांना सर्वात जास्त जबाबदारी दिली आहे. ते पोलरायझेशन ओबीसींच्या व्होट्सचं करू इच्छितात. ओबीसींचे नेते होते छगन भुजबळ. आता ते फक्त भाजपसाठी काम करतात. आता मला सांगा, जरांगे पाटील नॉन स्ट्रायकर एंडला राहून जे करतात ते भाजपच्या फायद्याचंच आहे, हे तर स्पष्ट आहे. परंतु जरांगे पाटलांना हे माहित नाहीये. त्यामुळे जरांगे पाटलांना बेनिफिट ऑफ डाऊट देतो मी की ते प्रामाणिक आहेत. परंतु त्यांच्या दारू पिऊन आयुष्यभर किडन्या खराब झाल्या हे बोलायचा अधिकार छगन भुजबळांना कोणी दिला, किंवा ह्याचा ओबीसी किंवा मराठा आरक्षणाची काय संबंध? बरोबर आहे, बरोबर. हे दिलेली स्क्रिप्ट आहे. ही जशी म्हणजे वर्ण आलेली स्क्रिप्ट आहे. हे तुम्ही बोलायचं आहे जेणेकरून तेढ दोन समुदायांमध्ये तेढ वाढीला लागेल. म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा म्हणजे कुणबी असं ध्रुवीकरण होईल. मग जरांगे पाटलांचं काय करायचं ते बघू. अशा लेवलला आहे ते. आता ओबीसींची मतं महत्वाची होती. काँग्रेसचं कसं, अध्यक्ष आत्ताचे महाराष्ट्राचे जे आहेत आणि विरोधी पक्ष नेते दोघे ओबीसी आहेत. पण दोघांनाही हे ठरवता आलेलं नाही की आपण ओबीसींसाठी लढायचं का, आपण काँग्रेससाठी लढायचं का, आपण स्वातंत्र्यासाठी लढायचं का, आपण लढायचंच नाही. यावरच त्यांनी अजून निर्णय घेतलेला दिसत नाही.
त्यामुळे त्याचं बेनिफिट काहीच काँग्रेसला मिळत नाही. पहिली गोष्ट. शिवसेनेकडे सगळा जो ओबीसी वर्ग होता तो एकीकडे बाळासाहेबांच्या हातात होता. तो बाळासाहेबांबरोबर युती करून, मी तेव्हाच लिहिलं होतं ना 2003च्या अक्षर दिवाळी अंकामध्ये, की बाळासाहेबांना बकरी लावलेला सापळा आहे हा हिंदुत्व. त्याच्यामध्ये त्यांचे ओबीसी आणि बहुजन एकदा सापडले की भाजपचा मार्ग सुकर झाला. मग बाळासाहेब यांना रामराम म्हणून तेच त्यांच्या मुलाच्या वाट्याला आलं. बाळासाहेब सुदैवाने हयात नाहीत त्यांनी सत्ता पूर्ण पाहिली लाईफमध्ये. बरोबर आहे. परंतु हे रस्वदृष्टी राजकारणाचं उत्तम उदाहरण आहे, बाळासाहेबांचं राजकारण आहे. त्यामुळे काय झालं, पहिले तुम्ही गिरणी कामगारांना देशोधडीला लावलं, ऐन वेळेला संपातनं बाहेर पडून तुम्ही मराठी माणूस मुंबईतनं उद्ध्वस्त केला. आणि आता तुमचं जे स्ट्रेंथ आहे, तेव्हा तुमचे सगळे जैन गुजराती व्यापारी पाया पडून पडून बिल्डिंगा बांधल्या. ती तुमची स्ट्रेंथ तुमची जी होती ते सगळे नाहीसे झाले. ते बिचारे भिकेला लागले, ते निघून गेले. आणि आता तुम्ही पोरके झालाय नेता म्हणून, कारण अनुयायीच राहिले नाहीत. आणि बहुजन वर्ग जो आहे तो आता बीजेपीच्या वळचणीला गेला. याचं कारण हे जे मी म्हटलं की जे आपली सत्ता आणि संपत्ती टिकवण्याकरता सरंजामदार नेते आहेत ते पोपटासारखं रोज बोलतायत जरांगे पाटील. बरं, जरांगे पाटील हे जेन्युन कदाचित कारणासाठी करत असतील, आपण एक गृहीत धरू हायपोथेटिकली. मी त्याचा काही फार अभ्यास केलेला नाही, याचं कारण मला दुसरी कामं आहेत. पहिले मराठा जात नाहीये, त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे, कुणबी हीच जात आहे आणि कुणबी म्हणून सर्वांना सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. त्यांना सामाजिक न्यायाच्या अंतर्गत आरक्षण मिळतं की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही मला दोनच गोष्टी सांगतो. साधी गोष्ट आहे किरण साहेब, की आता संविधानिक नसलेली अशी बिलं दणादण पास केली सरकारने, खासदारांना निलंबित करून. तर डिलिमिटेशन करून आरक्षणाचं मराठ्यांचे एक बिल पास करणं मोदी सरकारला काही अशक्य नाहीये. तर या जरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी मोदींना विनंती करावी, भाजपला विचारल्या विनंती करावी की तुम्ही मोदींना सांगा आणि अजून एक बिल आमचं पास करून टाका, 2 मिनिटात प्रश्न सुटेल. आणि दुसरा मुद्दा आर्थिक आरक्षण, आर्थिक ह्याचा आहे, गरिबीचा आहे आणि बेरोजगारीचा, तो अडाणीकडे लावा मार्गी, कारण 70% देश त्याच्या ताब्यात आहे. म्हणजे अडाणी आणि मोदीजी हे दोघेच जण या मराठ्यांचे प्रश्न सोडवू शकतात. तर ही इथे नुरा कुस्ती कशाला चालली आहे? बरोबर आहे. पण आता हे जे एकूणच तुम्ही ज्या पद्धतीने बोललात की म्हणजे संसदेमधून ज्या 143 खासदार निलंबित केलं, त्याचा सुद्धा इको जो आहे वेगवेगळ्या राज्यात होत नाहीये. म्हणजे आता महाराष्ट्रातच जर पाहिलं तर एवढे सगळे खासदार निलंबित केलेले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस किंवा यांच्या वातीनी आंदोलन दिसत नाहीये, दुसरीकडे आंदोलन दिसत नाहीये. म्हणजे मग एवढी मोठी घटना घडून सुद्धा इथले राजकीय पक्ष गप्प काय आहेत? आता राज्यांमध्ये असं आहे की राजकीय पक्षांना मीडिया नावाची गोष्ट असते ना, ती त्यांच्या बरोबर नाहीच आहे. कोणतं व्हर्जन येतच नाही. मला माझी मुलगी म्हणाली मगाशी, अरे म्हणली की उद्धव ठाकरेंनी धारावीत मोर्चा काढला होता, तो काही दिसला नाही काढला म्हणून. तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पेजवर मी फोटो दाखवले तिला की केवढा प्रचंड मोर्चा होता, अडाणी विरुद्ध जो मोर्चा काढला तो. पण तो कोणी दाखवलाच नाही, तिने बघितलाच नाही, कुठे आला इंस्टावर येत नाही. इंस्टाग्राम राजकीय कार्यासाठी उपयुक्त नाही. फेसबुक लगेच रिस्ट्रिक्ट करतं बीजेपी विरुद्धचं. नंतर तुम्हाला युट्यूबवर जास्त काही टाकता येत नाही आणि सगळी मुलं युट्यूबवर जात नाहीत. पहिली गोष्ट इंस्टावर असतात जास्त. ट्विटरवर बातम्या येतात, त्या मानाने व्हिज्युअल्स कमी येतात आणि ही पिढी व्हिज्युअल जास्त बघणारी आहे. तर आता मला सांगा की विरोधी पक्ष आंदोलन करायचं आहे, तर आता फक्त 1857 मध्ये बंड जे झालं होतं तेव्हा चपाती आणि भाकऱ्यावरनं संदेश पोहोचवले होते, तसं पोहोचवणं बाकी राहिलेलं आहे. तेवढंच हातात आहे, तेवढंच मोदींनी अजून ताब्यात घेतलेलं नाही. पण ते सुद्धा अडाणींच्या गोदामात धान्य ठेवलंय, त्यामुळे त्या चपात्या आणि भाकऱ्या सुद्धा पुढे कठीण होणार आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राचं नुकतंच अधिवेशन संपलेलं आहे 20 तारखेला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा विरोधी पक्षांचं असं काही दिसलं नाही. कारण की ज्या पद्धतीनं त्यांनी बोलायला होतं, महाराष्ट्राचे प्रश्न किंवा धारेवर धरायला हवं होतं, तसं काही दिसलं नाही. मुद्दा असा आहे, विरोधी पक्ष म्हणजे कोण? काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे विधानसभेत आणि विधान परिषदेत स्वतः आदित्य आणि उद्धव सोडले
तर असे काही वक्तेच नाही. हम्म. असे कोणी नाही आहेत. त्यांचा विरोधी अंबादास दानवे आहेत. ते म्हणजे त्यांचे अभ्यासपूर्ण मुद्दा लावून धरण्याची पद्धत नाही. एक भास्कर जाधव आहेत. ते वारंवार बोलताना दिसतात आणि ते अप्रतिम पद्धतीने खिंड लढवताना मी पाहिलेली आहे अनेकदा. राहता राहिला काँग्रेस. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते यांनी आपलेच नेते राहुल गांधी हे वक्ते आहेत की नाही याच्यावर उहापोह केला. पण ते स्वतःच वक्ते नसल्यामुळे विधानसभेत त्यांचा म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचा काही प्रभावच पडत नाहीये. बरं, ते वक्ते नसले तरी चालू शकतात. असे काही जगामधले महान नेते सुद्धा वक्ते होते असं नाही. पण मुद्दा मांडणं ह्याला काही प्रॉब्लेम नसतो. पण ते मुद्दा पण म्हणजे चाचरत मांडतात, जेणेकरून भाजपच्या आणि भाजपच्या मित्र पक्ष असलेल्या एजन्सीची आपल्यावर वक्रदृष्टी पडू नये यासाठी सर्व काँग्रेस जण सावध आहेत. त्यांना आपली गडी सांभाळायची आहे. अशीच परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती ना. असं जी बातमी येते की काँग्रेसचेच अनेक आमदार आणि खासदार जे आहेत ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भाजपवासी होणार आहे आणि त्यामुळे ही जी सगळी एकमेकांची आज सुनील केदारांना 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे बँकेच्या प्रकरणात न्यायालयात. आता न्यायालयांच्या निकालाबाबत आपण काय बोलावं? बरोबर. आर्यन खानला एवढे दिवस कोठडीत ठेवलं, ते का ठेवलं हेच माहित नाही. बरं, मी मगाशी उदाहरण दिलं की बाबरी मशीद पडली, त्याचे दोषी कोण? तो गुन्हा आहे असं मान्य करतो सुप्रीम कोर्ट. तर त्याचे कोणतरी गुन्हेगार असतील ना, ते शोधून काढा किंवा शोधून काढू असं पण काही नाही, क्लोज करून टाकलं. म्हणजे आत्महत्या आहे का ती? आणि अधिक खोदलं तर खाली बुद्धांचे अवशेष मिळतील. मग बुद्धांचं मंदिर बांधायचं का तिकडे? 2 दागे बुद्धांसाठी. आता मुद्दा असा आहे, हे सगळं जे पाप आहे, आता ते कुचक्र आहे. हे सगळं जे विशियस सर्कल आहे, दुष्टचक्र, ते ज्या वेगात आणि ज्या पद्धतीने खाली नेत आहे आपल्याला, ते पाहता मला वाटत नाही की कोलॅटरल डॅमेज जबरदस्त या समाजाला झाल्याशिवाय समाजाला कळणार नाही. आणि समाजाला जेव्हा कळणार तेव्हा समाज हतबीर्य झालेला असणार. आमच्यासारख्या किंवा तुमच्यासारख्या लोकांचा प्रॉब्लेम हा की आपल्याला अगोदर कळतं. वास्तवात आपल्याला भाजपशी काय दुश्मनी आहे पर्सनल? काहीच नाही. आरएसएसची काय दुश्मनी आहे? खरं तर काहीच नाही. एक हिंदू, मी तर ब्राह्मण म्हणून भाजपच्या वळचणीला जाऊन सुखात आयुष्य उर्वरित काढणं आणि परदेशात जाऊन जय श्रीरामची आरोळी ठोकणं आणि त्या लॅम्बॉर्गिनी मधनं भगवा लावून जय श्रीराम म्हणून राम मंदिरासाठी 1 महिना मोर्चा काढत फिरणं, हे जास्त सोपं आहे मला. आता ही झकमारी मी जे करतो आहे, ज्याच्यासाठी मला अनंत प्रकारचे त्रास होतात, ट्रोल्सनी होतात, शिवाय लोक शिव्या घालतात, शिवाय लोकांना वाटतं की हा भाजपचा. पण मला एक गोष्ट निश्चित सांगायची आहे, जसं मी बाळासाहेब ठाकरेंना इशारा दिला होता 2003 साली या बकरी लावलेल्या सापळ्या, तसं मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पण सांगतो की हे जे काही चक्र तुम्ही तयार केलेलं आहे, ते चक्र अखेर तुमच्यावरच उलटणार आणि त्यानंतर जगाच्या इतिहासात कायमचे अस्पृश्य म्हणून, नैतिकदृष्ट्या अस्पृश्य म्हणून त्यांना गणलं जाणार. हे माझं व्यक्तिगत इच्छा नाहीये, हे लॉजिकल त्याचा एंड हाच आहे. पण त्या अगोदर भारत नावाच्या एका सुंदर देशाचं वाटोळं होतंय म्हणून माझा जीव तुटतोय. मी खरं तर राष्ट्र सर्वोपरीवाला आहे. बरोबर आहे. ते राष्ट्र सर्वोपरी लिहून असा भगवा लावतात ना, ते राष्ट्र सर्वोपरी नाहीये, ते अडाणी सर्वोपरी आहे. पण मग आता याच्यातनं नाही का, आता आपल्याला समोर संकट दिसतंय आणि लोक तर मात्र आपल्या धुंदीमध्ये जे काही म्हणजे नेते आहेत ते ऐशारामामध्ये, पण सर्वसामान्य माणूस आपल्या याच्यामध्ये एक प्रश्न विचारत राहतो, म्हणजे मोदी नाही तर कोण आहे, मोदीच्या समोर कोण आहे? आणि त्यांच्या समोर दररोज व्हॉट्सअप मधनं, फेसबुक मधनं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचाराचा हॅमर होतोय. म्हणजे बीजेपीच्या वॉर रूमचे इतके मोबाईल्स आहेत, इतके रूम्स आहेत, तर त्याला काय समजतच नाही. त्याला असं वाटतं की सुवर्ण युग येणार आहे. आता तर राम मंदिराचं उद्घाटन होत आहे 22 जानेवारीला. आता तर म्हणजे रामराज्यच येणार आहे. तर त्याला काय सांगता येईल? त्याला हे समजून कसं सांगता येईल? एक मिनिट, मोदी नंतर कोण? म्हणजे मोदींच्या अगोदर कोणी नव्हतं का? 17 पंतप्रधान झाले भारताला. भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केले त्याच्या अगोदर.
सिमला आणि अरुणाचल प्रदेश आपल्याकडे घेतलंय. त्याच्या अगोदर आपण कॉम्प्युटर केलेला होता. चंद्रात आपलं मंगळयान जाऊन आलेलं होतं आणि आपण एक उत्तम अर्थव्यवस्था होतो. हे आज जे जीडीपी एवढं कर्ज झालंय ते झालं नव्हतं. त्यामुळे मोदी नाही तर कोणी चालेल. खरं तर भाजपामध्ये सुद्धा राजनाथ सिंग आहेत, नितीन गडकरी आहेत, वसुंधरा राजे सिंधिया आहेत, शिवराज सिंग चौहान आहेत. हे सुद्धा काबिल पंतप्रधान होऊ शकतात. म्हणजे असं नाही की ते नाही होऊ शकत. दुसरी गोष्ट अशी की विरोधी पक्षामध्ये तुम्हाला नावं सांगितली म्हणजे ममता बॅनर्जी, हे सगळे सिनियर आहेत मोदींपेक्षा राजकारणात. ममता बॅनर्जी आहेत, नितीश कुमार आहेत, लालू प्रसाद यादव आहेत, स्वतः खरगे साहेब आहेत. ज्याला जी मतं मिळतील, जी मांडणी होईल त्यानुसार पंतप्रधान होईल. आणि आपली भारतीय संसदीय लोकशाही अध्यक्षीय लोकशाही नाहीये. एक विरुद्ध एक करा. आणि अध्यक्षीय लोकशाही करायची झाली तरी सुद्धा मोदींसमोर उभे करायला 50 उमेदवार आहेत आता. आणि आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा ट्रॅक रेकॉर्ड काढू आपण, स्टॅटिस्टिक्स खरं वालं जगभर जे मानलं जातं मानकदंड तो घेऊन बसू आणि मोदींची कारकीर्द आणि इतर पंतप्रधानांची कारकीर्द बघू. देवगौड्यांची कारकीर्द तुम्हाला चांगली वाटेल. पण मग या आता सगळे एकंदरीतच नाही का लोक इथे याच्यात काही बोलत नाहीयेत आणि तिकडे त्या मिश्रासारख्या बाबांच्या नादी लागून किंवा या बागेश्वर नावाच्या बाबाच्या मागे लागून एवढे सगळे लाखोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं तिथे जाऊन बसलेले असतात. लोकांची मानसिकता काय नेमकी, भारतीय लोकांची मानसिकता नाहीये का? साधी गोष्ट समजून घ्या. लोक असुरक्षित आहेत. लोकांना एका पद्धतीने दोष पण नाही देताना. लोक असुरक्षित नाही आहेत का? एक दिवशी 8 वाजता एक मनुष्य येतो, जो आतापर्यंत भारताला सवयच नाही 70 वर्षात, पण तो स्वतः पंतप्रधान असतो. तो सांगतो की आज रात 12 बजे से नोट बंद. 87% चलनच गायब होतं. माझं स्वतःच तिसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं. ते पैसे भरायचे होते आणि म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन होतं आतमध्ये, छातीच्या आतमध्ये ट्युमरचं. तर म्हणजे मी माझं तर सोडा, माझी थोडं फार पत असल्यामुळे, ओळख असल्यामुळे म्हणजे ते मला सवलत झाली. पण मुद्दा असा की मी शेकडो माणसं अशी बघितलीत की हॉस्पिटलमधनं आपल्या मृत्यूशय्येवर असलेल्या माणसांसाठी पळतायत. हेच मी कोविडच्या काळात बघितलं उत्तर प्रदेशमध्ये आणि दिल्लीमध्ये. मी दोन्हीकडे गेलो. हेच मी थाळी आणि टाळ्या वाजवल्या आणि दिवे लावले तेव्हा बघितलं. मायग्रंट सगळे जात होते रस्त्याने असे कडेकडेने. तर मला एक लक्षात घ्या की यांना या प्रकारच्या कामामध्ये जर ठेवून दिलं आणि उरलेले लोक जी तरुण मुलं आहेत त्यांना कावडीया म्हणून पाठवून दिले, वरनं फुलं टाकली त्यांच्या, तर तुम्हाला सांगतो राजकीय तत्वज्ञान, भारताचं भविष्य आणि तरुण असलेल्या भारताला उत्पादनक्षम कसं बनवावं चीन सारखं, आणि स्किल्ड लेबर कसा निर्माण करावा आणि छोटे आणि लघु आणि मध्यम उद्योग मोठे कसे करावेत आणि अति मोठे उद्योग हे विभाजित करून कशा प्रकारे रॉकफेलर असं केलं तसंच विभाजित करून ते कसे मोनोपॉली होऊ देऊ नये यासाठी विचार करणारी एक यंत्रणा जी असायला लागते तीच देशामध्ये उभी राहू दिली जात नाहीये. आणि RSS चं कल्ट जे आहे ना संपूर्ण, ते बुद्धिविरोधी आणि ज्ञानविरोधी आहे. ते विज्ञानावर विश्वास नाही ठेवत. गंमत अशी की पुरोगामी म्हणवणारे लोक जे आहेत ते विज्ञानावर विश्वास ठेवतात. पण गंमत अशी आहे की RSS आणि भारतीय जनता पक्ष टेक्नॉलॉजी वापरतो आणि पुरोगामी म्हणवणारे लोक कधीच टेक्नॉलॉजी वापरत म्हणजे सायन्स वर विश्वास ठेवणारे लोक सायन्सची फळं खात नाहीत. बीजेपीचे लोक सायन्सची फळं खातात पण सायन्सच्या विरोधात बोलतात. हा जो पॅराडॉक्स आहे तो संपतच नाहीये. त्यामुळे देशाचं दुर्दैव संपत नाहीये. बरोबर आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो. आता जी काही सगळी तरुण आहे ह्या परिस्थितीमध्ये त्यांना आपण काय सांगू शकतो, जी आता सध्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं हतबल सारखी काही दिसत आहेत त्याच्यातली, की जे काही बोलतायत, काही त्या संदर्भात लिहित आहेत, म्हणजे थोडं प्रमाण असेल त्यांचं, पण त्यांना काय सांगता येईल देशातल्या तरुणांना की एकंदरीत त्यांच्या भवितव्याशी कशा पद्धतीनं खेळलं जात आहे किंवा त्याचा एकंदरीतच कशा पद्धतीनं म्हणजे नष्ट केला जातोय त्यांचं भविष्य. त्यांचं भविष्य नष्ट केलं जातं हे मी आतापर्यंत मला वाटतं बोललो पुरेसं. अजून काही बोलू का, म्हणजे कशा प्रकारे केलं जातंय? कारण मोनोपॉली तरुणांना कळलं पाहिजे. उदाहरण सांगतो. 9.5 वर्षापूर्वी जेव्हा आपण मोबाईल वापरत होतो तेव्हा आपल्याला त्या 2Gचं प्रकरण
त्या राय नावाच्या एका बोगस कॅगच्या प्रमुखाने काढलं, जे खोटं होतं. आणि ह्या म्हणजे अनेकांनी मिळून आपल्याला खड्ड्यात ढकललं, त्यातले ते एक होते. विनोद राय मला वाटतं. बरोबर, विनोद राय. तर तेव्हा आपल्याला मोबाईल फोनच्या सिम कार्डाचे किती चॉईसेस होते. युनिनॉर पासून इतके चॉईसेस होते, बरोबर. म्हणजे ग्राहक मालक होता. आता संकुचित करत 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 बीएसएनएल तर मारतच आणलेलं आहे. जरी चंद्रयान त्यांनी खूप महत्व सांगितलं तरी ते बीएसएनएल, जिओ आणि जिनेदो अशी 2च कार्ड उरलेली आहेत. बरोबर आहे. बरोबर. आता जिओ आणि जिनेदो मधलं जे दुसरं कार्ड आहे, ते जिनेदो मध्ये जिओ और मरो असं आहे, कारण त्यात सरकारीचा स्टेक्स पण आहे. बरोबर आहे. त्यामुळे ती मोनोपॉली झालेली आहे. तुम्ही बघा की पोर्ट मध्ये मोनोपॉली झालेली आणि टेंडर न काढता, म्हणजे सर्व संवैधानिक पाय आणि रूल ऑफ लॉचा पायमल्ली करून. म्हणून मी काय म्हणतो की सरकार विरुद्ध तर आम्ही 10 वर्षापूर्वी बोलतो, 20 वर्षापूर्वी बोललो. मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून मी सरकारच्या बाजूने बोलल्याचं आठवत नाही. म्हणजे जे सरकारमध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध. बरोबर आहे. सिंगा विरुद्ध 50 लेख आढळतील माझे, किंवा राहुल गांधी विरुद्ध. पण मुद्दा असा आहे की हे फॅसिस्ट असल्यामुळे ते बोलायला पण तुम्हाला देऊ इच्छित नाही. बरोबर. त्यामुळे ती ज्वालामुखी आतमध्ये खतखतते आहे. माझी इच्छा अशी आहे की हा देश प्रेमावर उभा राहिलाय, प्रेमावर बांधलाय. हा देशाची गंगा जमनी तहजीब आहे आणि गांधीजीमुळे हा देश ओळखला जातो, हो ना, अडाणीमुळे नाही. तर गांधीजीमुळे जो देश ओळखला जातो, तो देश प्रेमाने एक साखळी बांधून स्वतःच्या सगळ्या ताकदीने परत उभा राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि पुण्यासहित, म्हणजे उद्या मला असं वाटतं की साक्षी मलिक, बजरंग पुनियासाठी सर्व तरुण अभिनेते हिंदी मधले, सर्व तरुण खेळाडू जर उभे राहिले तर सरकार हतबल होऊ शकतं. बरोबर आहे. हे होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. याचं कारण वेगळी आहे. पण या प्रकारच्या गोष्टी या देशात येत्या काळात होणारच नाहीत असं अजिबात नाही. बरोबर आहे. कारण भौतिकशास्त्राचा एक बेसिक नियम आहे दाबाचा. तुम्ही कुकरची शिट्टी काढली म्हणजे तुम्ही बोलायला बंद केलं कुकरला, तर तो कुकर फुटतो. बरोबर आहे. आणि त्याचं डॅमेज जास्त असतं. त्या मानाने शिट्टी वाजली तर थोडासा कंटाळा येतो, तुम्ही कानात बोट घालून गप्प होऊ शकता. तुम्ही शिट्टी काढलेली आहे आता कुकर फुटणार आहे. त्यामुळे या देशातल्या मुलांना, माणसांना मी एकच सांगू इच्छितो, तुम्ही कितीही अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला तरी हा वणवा जो पेटलेला आहे चुकीचा, तो तुमच्या घरापर्यंत येणारच. तुम्ही तो विझवण्याकरता तुमच्या प्रेमाची, तुमच्या करुणेची आणि तुमच्या बुद्धिमत्तेची कसोटीला लावली नाही तर तो तुम्हाला भस्मसात करेल. हा एक सुंदर देश जो आपल्या पूर्वजांनी 70 वर्षापूर्वी निर्माण केला, तो नष्ट होऊन जाईल. तो शतखंड होईल, तो अखंड होणार नाही. आहे तो अखंडच आहे. कारण 2026ला डिलिमिटेशन झाल्यामुळे दक्षिणेकडची राज्य, नर्मदेच्या अलीकडची राज्य म्हणतील की उत्तरेच्या सीट्स जास्त आहेत म्हणून दक्षिणेकडनं पोसायचं कशाला त्यांना, कारण जीडीपी आमचा आहे सगळा. म्हणजे तिथून ती सुरुवात होईल 2 वर्षात. तर ह्या प्रकारच्या भावना उभ्या राहू नयेत म्हणून एकच गोष्ट, विज्ञान, कौशल्य आणि लोकांना काम आणि जास्तीत जास्त मोनोपॉली नष्ट करून वेलफेअर स्टेट करणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचा ऑक्सिजन कोणता असेल तर लोकशाही आहे. या देशामध्ये व्यक्तीची भक्ती करणं या गोष्टीवर पूर्णतः बंदी पाहिजे. म्हणजे लोकांना लाज वाटली पाहिजे असं कोणी करत असेल तर. हा काळ आल्याशिवाय या देशाला परत चांगले दिवस येणार नाही. आता आपण 9.5 वर्ष जे काही कोट मध्ये अच्छे दिन अनकोट पाहिले, ते आता पुरे झाले नसतील तर अजून मिळतील. पण ते जर पुरे झाले असतील तर मोहब्बत ही उसका उपाय है. आणि गांधीजी हे त्याचं खरं सामर्थ्य आहे. या पलीकडे मी लोकांना काय सांगणार, कारण लोक स्वतः शहाणे असतात. त्यांनी दिलेलं मत त्या माणसाला जातच नसेल तर लोक काय करणार. बरोबर आहे. त्यांच्या रेशनची इथे हे करून ठेवली. त्यांचे सगळ्या LIC मधले, SBI मधले पैसे मोठमोठ्या भांडवलदारांना, जवळच्या म्हणजे आपल्या
बच्चे कंपनीला देऊन त्यांचं कर्ज राईट ऑफ करण्यात आलेलं आहे. अशा लोकांना तुम्ही दोष कुठून देणार? म्हणजे ते काय करणार? ते आता हतबल झाले. बरोबर आहे. तर किरण सांगा काहीतरी उपाय. बरोबर नाही, बरोबर आहे. तुम्ही अतिशय सगळ्या पद्धतीनं या संदर्भात मांडणी केलेली आहे आणि लोकशाहीचं संक्रांतच नाही तर लोकशाहीचं पानिपत झालेलं आहे. अशा प्रकारची मांडणी आणि करून तुम्ही लोकांना त्यातलं सत्य सांगितलेलं आहे. असं काही लोक बोलतात की बिटवीन द लाईन लोक वाचण्यात असतात, पण राजू परुळेकर जे आहेत ते बिटवीन द इन्सिडन्स, 2 इन्सिडन्स देशात घडणाऱ्या अनेक घटनांमधलं राजकारण काय आहे ते उलगडून सांगत असतात. राजू परुळेकरजी तुमचं खूप खूप आभार. मॅक्स महाराष्ट्राशी या संदर्भात संवाद साधला त्याबद्दल आणि अत्यंत पोटतिडकीने राजू परुळेकरांनी या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आपल्या समोर केलेलं आहे.